आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे। मुसलमान बहुल भागातून जात असताना हा तणाव निर्माण झाला। नाशिकात हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। मुसलमान बहुल भागातून जात असताना काही दुकानं खुली होती, त्यावर आक्षेप घेतला असता तिथे बाचाबाची झाली आणि त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। दरम्यान नाशिक पोलिसांनी आता ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत। ज्या ठिकाणी हा तणाव निर्माण झाला होता, ज्या ठिकाणी हा राडा झाला होता, त्या ठिकाणून आता मोर्चा पुढे गेल्याची माहिती सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। इधर उधर भाग रहे थे। मैंने देखा पप्पू फेंके इधर आके सब इधर दगड़ फेंक करने लगा। मैंने इनको उठाया, अंदर डाले, दगड़ फेंक करे, को काटा मारे, को ये मारे। तो हम खाली बस हम भाई को पहचानते पहले से, तो हमने भाई को अंदर डाले सटर बोल। ये भाई को भी लगा, इनके हाथ में भी। मला पण मारलं, मी भावाला सोडायला आलो तो बोले इनको मारा मारो, बोले मार डालो, मोबाईल चोरीला घेऊन गेले। तर नाशिकमध्ये बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला होता। नाशिक बंदची हाक दिली होती। त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक देण्यात आली। नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये तणाव निर्माण झाला। वो पब्लिक थी, सब इधर उधर भाग रहे थे। मैंने देखा पप्पू फेंके इधर आके सब इधर दगड़ फेंक करने लगा। मैंने इनको उठाया, अंदर डाले, दगड़ फेंक करे, को काटा मारे, को ये मारे। तो हम खाली बस हम भाई को पहचानते पहले से, तो हमने भाई को अंदर डाले सटर बोल। ये भाई को भी लगा, इनके हाथ में भी। मला पण मारलं, मी भावाला सोडायला आलो तो बोले इनको मारा मारो, बोले मार डालो, मोबाईल चोरीला घेऊन गेले। आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता। या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवाहन करत जात होते। भद्रकालीमध्ये त्यापैकी 4-5 बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता। बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही। या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत, परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही इंज्युअर्ड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे। तणावसदृश परिस्थिती निर्माण होत होती, परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे। आता काही ठिकाणी